विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे या 5व्या भागातील 19 क्रमांकाचं उदाहरण पाहत आहोत। उदाहरण असं आहे, समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल। या पद्धतीचं उदाहरण आहे। यातील प्रश्न आपण पाहू। प्रश्न, 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल। विद्यार्थी मित्रांनो, या आधीचं जे उदाहरण आहे 8व्या क्रमांकाचं, त्या उदाहरणामध्ये आपण समभुज त्रिकोण कसा काढायचा आहे हे मी त्यामध्ये शिकवलेला आहे। तो 8 क्रमांकाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता आणि त्याचा उपयोग या उदाहरणामध्ये तुम्ही करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रश्न पाहू। प्रश्नामध्ये 9 सेंटीमीटर लांबीची बाजू दिलेली आहे। ती बाजू आपल्याला घेऊन समभुज त्रिकोण काढायचा आहे आणि त्यामध्ये 3 वर्तुळ जी आहेत ती अंतर्लिखित करायची आहेत। त्यातील अंतर्लिखित झालेलं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करेल आणि शेजारच्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल असे काढायचे आहे। चला तर मग कृती करूया। 9 सेंटीमीटर बाजूचा त्रिकोणाचा पाया आपल्याला आधी घ्यायचा आहे, तो आपण घेऊ। पहिला बिंदू ठळक केला आहे, त्या बिंदूला नाव द्या बी। दुसरा बिंदू ठळक केला आहे, त्याला नाव दिलंय सी। ही बाजू आपण 9 सेंटीमीटर घेतलेली आहे, कारण की प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोणाची जी बाजू आहे ती 9 सेंटीमीटर दिली असल्या कारणानं आपण इथे ती 9 सेंटीमीटर घेतली आहे। त्या बाजूचं अंतर आपण लिहिलेलं आहे। आता आपल्याला कंपासची मदत लागणार आहे। कंपास घ्या। कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवर टेकून सी इतकं अंतर आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि बी बिंदूतून त्या अंतराने वरच्या बाजूस एक कंस केलेला आहे। अंतर न बदलता त्याच अंतराने सी बिंदूमधून त्या कंसावर दुसरा कंस करायचा आहे। दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले आहेत तिथे बिंदू ठळक करा आणि त्या बिंदूला आपण नाव दिलंय ए। ए बी जोडतोय, ए बी जोडून घ्या। जोडताना बिंदू बिनचूक जोडा, म्हणजेच या पुढची कृती तुमची कशी होईल, योग्य होईल, बरोबर येईल। या अशा हा आपला ए बी सी 9 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण तयार झालेला आहे। यामध्ये आपल्याला 3 वर्तुळ अंतर्लिखित करायचे आहेत। त्यासाठी ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येईल त्यावेळेस आपण 3ही कोण आपण दुभागणार आहोत, म्हणजेच ए बी सी या कोणाचे समान 2 भाग करणार आहोत। बी सी ए या कोणाचे समान 2 भाग करणार आहोत आणि बी ए सी या कोणाचे समान 2 भाग करणार आहोत। बी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून
अंदाजे अंतर घेऊन एक कंस केलाय। तीच कृती लगेच इकडे करून घ्या। पहा, या कंसाने BA रेषेला इथे छेदलंय, बिंदू ठळक केला। याच कंसाने BC रेषेला इथे छेदलंय, बिंदू ठळक केलाय। त्याच पद्धतीने हे सुद्धा बिंदू ठळक करून घ्या। पहा, इथे दोन बिंदू मिळालेत। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये अंदाजे घेऊन पहिला कंस केलाय आणि त्यानंतर त्या कंसावर त्याच अंतराने दुसरा कंस केलाय। हीच कृती आपण इकडे करणार आहोत। दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तिथे बिंदू ठळक करा। दोन्ही बिंदू मी ठळक केलेले आहेत। त्यानंतर तो बिंदू आणि बी बिंदू रेषेच्या मदतीने जोडलेत। हीच कृती इथे करायची आहे। सी बिंदू आणि हा मिळालेला बिंदू बिनचूक असे रेषेच्या मदतीने जोडलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता हा ए बिंदू दुभागण्याची आवश्यकता नाहीये, कारण की बी बिंदू मधून निघालेली कोन दुभाजकाची रेषा आणि सी बिंदू मधून निघालेली कोन दुभाजकाची रेषा येथे एकमेकांना छेदून गेल्यात। तो बिंदू ठळक केलाय आणि हे बिंदू आणि तो बिंदू या पद्धतीने आपण काय करतोय, ते जोडतोय। या तीनही दुभाजक रेषा या तीनही बाजूंना छेदून गेल्यात। पहा, ही रेषा इथे छेदली, बिंदू ठळक केलाय, या बिंदूला नाव दिलंय एम। ही रेषा इथे छेदली, याला नाव दिलंय एन। आणि सी मधून येणारी ही रेषा इथे छेदली, याला नाव दिलंय एल। आणि या तिन्ही रेषा एकमेकांना छेदून गेल्या, तिथे बिंदू ठळक केलाय आणि याला नाव दिलंय ओ। विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण सोडवताना प्रत्येक स्टेप ही बिनचूक आपण करणार आहोत, तरच हे उदाहरण आपण बरोबर सोडू शकतो। इथे लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस तिन्ही कोन दुभागले आहेत त्या तिन्ही रेषा ज्या आहेत त्या एका बिंदूतून गेलेल्या आहेत। ही अशी कृती या उदाहरणामध्ये आपली आली पाहिजे। या रेषा अशा साईडने जायला नकोत, एकाच बिंदूतून सगळ्या रेषा जायला हव्यात। आता येथे आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे, येथे एक वर्तुळ काढायचं आहे आणि येथे एक वर्तुळ काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला OBC हा कोन दुभागायचा आहे किंवा OCB हा कोन दुभागला तरी चालेल। आपण हा कोन दुभागणार आहोत। इथे आपल्याला एक असा अंदाजे कंस करायचा आहे। कंस केल्यानंतर इथे एक बिंदू मिळालाय, इथे एक बिंदू मिळालाय। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि असा कंस केलाय। त्याच अंतराने दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस केलाय। दोन्ही कंस एकमेकांना छेदून गेले आहेत। तो बिंदू ठळक केलाय। तो बिंदू आणि बी बिंदू काय करतोय, मी रेषेच्या मदतीने जोडतोय आणि ही जी रेषा आहे ती या उभ्या OM रेषेला छेदून गेली पाहिजे। त्या पद्धतीने ती पुढे ओढा। या OM रेषेला ही कोन दुभाजक रेषा जिथे छेदली तिथे बिंदू ठळक करा आणि त्या बिंदूला आपण नाव दिलंय P। P बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून M इतका अंतर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वर्तुळ काढायचं आहे। इथे लक्षात घ्या, त्या वर्तुळाने या बाजूला स्पर्श केलाय, या बाजूला आतून स्पर्श केलाय आणि या बाजूला आतून स्पर्श केलाय। त्याने काही अंतर सोडून तो वर्तुळ गेलेला नाही किंवा या रेषेच्या बाहेरून गेलेला नाही।
अशा पद्धतीने तुमचा वर्तुळ आला पाहिजे। आता एक वर्तुळ झालाय, राहिले 2 वर्तुळ आपल्याला काढायचे। दुसरा वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्याचा केंद्रबिंदू आधी काढावा लागेल। त्यासाठी ओव्हर कंपासचं लोखंडी टोक टेकवा। P इतका अंतर घ्या आणि ON रेषेवर कंस करा आणि OL रेषेवर दुसरा कंस करा। हा कंस ON रेषेला जिथे छेदून गेलाय बिंदू ठळक करा। त्या बिंदूला नाव द्या Q। OL रेषेला हा कंस छेदून गेलाय तिथे बिंदू ठळक करा। त्या बिंदूला नाव द्या R। Q बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून N इतका अंतर घेऊन काय केलं मी, दुसरा वर्तुळ काढतोय। हा देखील वर्तुळ बरोबर आलाय। त्याच पद्धतीने R बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, L इतका अंतर घ्या आणि तिसरा वर्तुळ आपल्याला काढायचा आहे या पद्धतीने। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नात दिल्याप्रमाणे आपण 3 समान वर्तुळे काढलेली आहेत। प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करेल। पहा, प्रत्येक वर्तुळाने त्रिकोणाच्या या वर्तुळाने याला स्पर्श केला, ह्या वर्तुळाने या बाजूला, या वर्तुळाने या बाजूला स्पर्श केला आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल। पहा, हे P केंद्रबिंदूतून काढलेलं जे वर्तुळ आहे त्याने या बाजूला स्पर्श केलाय आणि या 2 वर्तुळांना स्पर्श केलाय। अशा पद्धतीने प्रत्येक वर्तुळाने ही कृती केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे उदाहरण आपण एकदम बरोबर सोडवलेलं आहे। या उदाहरणाचा सराव करताना येथील बाजूचं अंतर बदला, यातील नावे बदला आणि याचा अनेक वेळेस सोडवण्याचा सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, या आधीचं उदाहरण म्हणजे 18व्या क्रमांकाचं उदाहरण, त्या उदाहरणाचा व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। एलिमेंटरी ग्रेड परीक्षा संबंधित या पुढील व्हिडिओ आपणास पाहायचे असतील तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा। माझा आजचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।